यांचं हृदयविकारानं नुकतंच दुःखद निधन झालं। ते आमचे ग्रामीण भागातील तरुण पत्रकार हुकमत मुलानी यांना आपण 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली वाहणार आहोत। आंदोलनाला आपल्या टुडे समाचारचे मालक, संस्थाचालक मालक किंवा त्याचे प्रमुख आमचे मित्र हुकमत मुलानी साहेब यांनी या आंदोलनाला सर्वात प्रथम अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रसिद्धी दिली। हुकमत मुलानी आज ह्या कार्यक्रमाच्या वतीनं मी त्यांना हृदयापासून मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। आपला जन्म साजरा करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत। समितीचे सर्व पदाधिकारी आणि गावातील सर्व मान्यवर त्या सर्वांच्या उपस्थितीत याची डोळा ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो क्षण अत्यंत समीप आलेला आहे। ज्याप्रमाणे विवाह सोहळा होत असताना नवरा आणि नवरीचं लक्ष फक्त त्या क्षणाकडे लागलेलं असतं, त्याच पद्धतीनं मुरुड आणि पंचक्रोशीतील सर्व नवऱ्याचं लक्ष नवरीकडे आणि नवरीचं लक्ष नवऱ्याकडे लागलेलं असतं। तो क्षण अत्यंत समीप असा आलेला आहे। त्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत। अवघ्या काही क्षणात आज 26 सप्टेंबर 2025 मुरुड रेल्वे स्थानक, मध्य रेल्वेचं हे मुरुड रेल्वे स्थानक, ज्या मुरुडचा इतिहास जर बघितला 1 लाखापेक्षा अधिक लोकवस्ती असलेलं शहर, ज्या शहरातून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, ज्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी विक्रम बाप्पा काळे साहेब व आपले अजितदादा पवार साहेब यांचं आपल्याला लाख मोलाचं सहकार्य मिळालं आणि म्हणून हा चौपदरीकरणाचं काम गतीनं चालू झालं। तोच प्रयत्न, तेच सहकार्य आपल्याला विक्रम बाप्पा काळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत। आपल्यासाठी विक्रम बाप्पा हे आपल्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वच पद असल्यामुळं त्यांच्या देखील या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करत आहोत। मी प्रथम शब्द सुनानं स्वागत करत आहेत। त्यासोबत खासदार, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब देखील या ठिकाणी रेल्वेने येत आहेत। बघा, ते डोळ्याचे डॉक्टर, दृष्टी असलेले डॉक्टर, पण त्यांना दूरदृष्टी देखील आहे। आयसाइट आणि विजन, दृष्टी। जाने वाली ट्रेन अभी आप सभी का यहाँ पर एक जोश एक उल्लास संघर्ष समितीचा मी एक घोषणा देतो। रमेश पवार,
समितीचा रेल्वे संघर्ष समितीचा रेल्वे संघर्ष समितीचा एक मिनिट जरा. रेल्वे संघर्ष समितीचा एक मिनिट मुरुड कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर चांडक साहेबांनी विनंती लोको पायलट खाली या. लोको पायलट या. संघर्ष समितीचा आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? मोलाचा वाटा राहिलेला आहे. परंतु त्यांचं हृदयविकारानं नुकतंच दुःखद निधन झालं. ते आमचे ग्रामीण भागातील तरुण पत्रकार हुकमत मुलानी यांना आपण 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली वाहणार आहोत. सावधान म्हणलं की आपण पुणे आवाज करायचा नाहीये. आपल्या आपल्या जागेवर थांबायचंय. सावधान. आप लोग यार थोड़ा ही करो. ओम शांती विश्राम. या ठिकाणी आज जो आपल्याला स्वर्ण आपल्याला लाभलेला आहे त्याच्यासाठी ज्या महान लोकांनी आपल्यासाठी या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सुरुवातीला या लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आधी मुरुडकरांच्या वतीने होतो. या लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीराव काळगे साहेब यांनी या मुरुडच्या थांब्यासाठी आणि वर्गीकरणासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत. तर मी मुरुड रेल्वे संघर्ष थांबा समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना डॉक्टर चांडक साहेब असतील, सुनील चौधरी असतील, बीएनजी डोंगरे असतील, हनुमंत बापू नागठेक असतील, चौलेजी असतील, आमचे मुरुडकरच आहेत संजय शेट्टे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सर्वजण मिळून या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात
एवढ्या जवळ उभारल्यावर कसं काढायचं रेल्वे संघर्ष समितीच्या सर्व कार्यक्रमांना विनंती करतो मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब यांचा सत्कार करावा. डॉक्टर चंदक साहेब, पाटे काळे साहेब, चौधरी साहेब, रोशन जोरदार, संजय डीआरएम ऑफिस सोलापूर आणि रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं मी शासनातर्फे आदरणीय खासदार साहेब व आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत आणि सत्कार करतो. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं खासदार शिवराजराव काळे साहेब यांच्या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. तसेच आपले लाडके आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार या ठिकाणी संपन्न होत. नाथ मालक आलेले आहेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी. आता वेळ घालवाय नको, पाऊस येत आहे. पाटील साहेब 2 मिनिटात बोलतील की आपला प्रस्ताव कुठं आहे काय ते सांगतील. खासदार साहेब बोलतील आणि आभार म्हणून आपण आपल्याला ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना फोटो काढायचा मागे सरकार सगळे यावर काँग्रेस शिवसेना आली का, भाजप आली का, इकडून मागास पुढे काय राहतं सगळ्यांना फोटो राहिले पुढे या. स्वागत करतो. आदरणीय आमदार साहेब इथं उपस्थित राहिले यांचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो. मुरुडकरांसाठी आज खऱ्या अर्थानं स्मरणक्षण आहे. मागच्या 2-3 महिन्यापासून सगळं जे काही इथं चळवळ आणि आंदोलन चालू होते आणि प्रशासनाला कळी प्रस्ताव आलेले मागण्या आलेल्या या गावाची लोकसंख्या आणि आजूबाजूची जी गावं होती आणि सर्व परिस्थिती विचारात घेता रेल्वे प्रशासनाने याच्यावर सकारात्मक विचार केला आणि दिवाळी स्पेशलच्या ज्या हॉलिडे स्पेशल दरवर्षी चालतात, मागच्या वर्षी सुद्धा चालले होते पण ते या प्रमाणात चाललेलं नव्हतं. मागच्या सुद्धा 10 फेऱ्या त्या लातूरचं हडपसर, यावेळी जवळपास 2.5 महिने लातूरचं हडपसर, पुण्यासाठी 2.5 महिने गाडी चालणार आहे. त्याचाही मुरुडला थांबा दिलेला आहे. त्यानंतर एक LTT लातूर गाडी सुद्धा सुरू झालेली की जी दिवाळी स्पेशल म्हणून झालेली, तिचा सुद्धा आपण मुरुड आणि पाचशीला हाट दिलेला आहे. आणि ज्या रेग्युलर बऱ्यापैकी गाड्या आहेत आपल्या हरंगुल जी गाडी आहे तर तिचा सुद्धा कालपासून मुरुड स्टेशन मध्ये थांबा दिलेला आहे. गाडी आहे जी साप्ताहिक गाडी असते जी सोलापूर, लातूर आणि कुर्डुवाडी अशी LTT जाते. तर या विकली गाडीचा सुद्धा रेल्वे प्रशासनानं हाल्ट मंजूर केलेला आहे. अशा टोटल 4 गाड्यांचा हाल्ट इथं मुरुड स्टेशनवर ज्या उपलब्ध अप अँड डाऊन डिरेक्शन म्हणजे असे 8 पेअर्स त्या होतील. अशा 8 गाड्यांचा हाल्ट अप अँड डाऊन डिरेक्शन मिळून या मुरुड स्टेशनला लाभलेला आहे. तर मुरुड स्टेशन हे आता हाल्ट स्टेशन आहे. इथं बघितलं तर मी पण मागच्या वेळेस आलेलो होतो. इथं सध्या प्लॅटफॉर्मची रुंदी पण कमी आहे. इथं आमचा तिकीट देण्यासाठी हाल्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून असतो. तर इथं रेल्वे प्रशासन आता गाड्या थांबतील तर आम्ही आमच्या परीने आणि प्रशासन लवकरात लवकर जास्त सुविधा देण्याचा नक्की प्रयत्न करेल की ज्यामुळं प्रवाशांना ऑफिस असेल तर आम्ही पूर्णतः सकारात्मक आहोत आणि जे काही इथे कामं प्रवाशांना ज्या ज्या सुविधा लागतील त्या भविष्य काळामध्ये तुम्हाला धीरे धीरे त्या दिसून येतील. धन्यवाद. इथं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाप्पा योगेश पाटीलजी, लोकरेजी, आमचे मित्र संजय शेट्टीजी, तुमचे जे की मुरुडचे रहिवासी सुद्धा आहेत. आपल्या संघर्ष समितीमधलं कुणाचं नाव मी घेत नाही कारण प्रत्येक गावातला नागरिक संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे म्हणलं कॅन्डल साहेब विशेषतः प्रत्येक वेळी तवले असतील, कॅन्डल साहेब असतील, नारे साहेब असतील,
प्रत्येकाने मला संपर्क केलेला आहे गावातल्या या रेल्वे विषयीच्या प्रश्नावरती आणि आज खरंच आनंदाचा दिवस आहे. पुन्हा सगळ्या मुरुडकरांचं मी हार्दिक अभिनंदन या निमित्ताने करतो. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी कसं आपल्याला काम करता येईल त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून पहिल्या दिवशीपासून माझ्या जीएम साहेबांच्या पहिल्या मीटिंग मध्ये सुद्धा मी रेल्वेचा थांबा मुरुडला मागितलेला होता आणि त्या मागणीला तुम्हा लोकांनी ज्या पद्धतीने साथ दिली, तुम्हा लोकांनी जन आंदोलनातून ज्या पद्धतीनं काम केलं त्याचा एक मोठा सहभाग त्या मागणीला सपोर्ट देण्यासाठी कामी आला असं म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं होणार नाही. आज या निमित्तानं मी परत एकदा सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाने खूप पॉझिटिव्ह माइंडनी आपल्याला हा रेल्वे थांबा दिलेला आहे आणि त्यासाठी मी रेल्वे प्रशासनाचा अधिकाऱ्यांचे मी हार्दिक आभार माझ्या सगळ्या नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो. विशेष म्हणजे सातत्यानं जेव्हा जेव्हा ह्या विषयावर चर्चा झाली त्यावेळी आपल्या रेल्वे स्टेशनचं कनेक्शन हा विषय त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि रेल्वेच्या स्टेशनवर जर कनेक्शनच नसेल तर आपण उगी मोठमोठ्या गप्पा करण्याला काही अर्थ नसतो. वरच्या गोष्टी इथल्या अधिकाऱ्यांना जरी परिस्थिती लक्षात आली तर रेल्वे बोर्डामध्ये बसलेल्या कुणीही अधिकाऱ्याला इथली परिस्थिती लक्षात येणार नाही. त्यामुळं ज्या गाड्यांना इथं थांबा मिळालेला आहे त्या गाड्याच्या माध्यमातून आपण रेल्वेला इथून होणारा बिझनेस दाखवून देणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही बिझनेस दाखवून द्यायला कमी पडलात तर आपल्याला हक्कानी पुढल्या गोष्टी मागायला तोंड राहणार नाही असं मी तुम्हाला विनम्रपणे सांगू इच्छितो. तुम्ही सुज्ञ आहात. नागरिकांनी या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त बिझनेस मुरुड स्टेशनला कसा देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि जर समजा आपण ते देण्यात यशस्वी ठरलो तर पुढल्या मागण्या करायला आपण मोकळे आहोत आणि रेल्वे प्रशासन सुद्धा आपल्याला मदत करायला तत्पर आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून या गोष्टी समाजामध्ये जनतेमध्ये सगळ्यांना पोहोचवणं आवश्यक आहे. इथून आपल्याला रेल्वेला जास्तीत जास्त बिझनेस मिळाला पाहिजे आणि तरच आपण पुढल्या गोष्टीला मागू आणि पुढल्या गोष्टीला मागण्यासाठी आपल्याला बळ येईल आणि आपल्या मागणीला सुद्धा तेवढं वजन येईल. तर कृपा करून विनंती आहे सगळ्यांना की त्या दृष्टीनं प्रत्येकाने पॉझिटिव्ह माइंडने विचार करावा. आदरणीय विक्रम काळे साहेब असतील, बाकी या परिसरातले आदरणीय आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, अमित भैया असतील, धीरज भैया असतील, या सगळ्यांनी सुद्धा सातत्यानं वेगवेगळ्या चर्चेच्या वेळी मुरुडसाठीच्या रेल्वे प्रश्नावर सातत्यानं मला मागणी केलेली आहे. सातत्यानं त्यासाठी दुजोरा दिलेला आहे. या सगळ्यांचं सुद्धा मी आभार या निमित्तानं व्यक्त करतो. नाडे साहेबांचा सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार या निमित्तानं व्यक्त करतो. दिलीपरावजी नाडे साहेबांचं ते माझ्याकडे या प्रकरणामध्ये 3 वेळा हॉस्पिटलला येऊन गेलेले आहेत. नुकतंच 4 दिवसाखाली सुद्धा त्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन गेले. योगायोगाने मी त्या दिवशी नव्हतो पण सातत्यानं त्यांचं सुद्धा या कामामध्ये मार्गदर्शन योगदान राहिलेलं आहे. या सगळ्यांचे मी आभार या निमित्तानं व्यक्त करतो. तुम्ही दिलेल्या प्रेमाचे सुद्धा त्या निमित्तानं आभार, प्रेमाबद्दल सुद्धा त्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय बाप्पांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. बोलायचं नाही मग सविस्तर आपणाशी साधलेला आहे परंतु 17 सप्टेंबर मुक्ती दिन हा आपल्यासाठी वरदान ठरला. या राज्याचे रेल्वेचे प्रमुख मीना साहेब हे बीडला रेल्वेच्या उद्घाटनाला आलेले होते. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तिथे होते आणि व्यासपीठावरती हा विषय मी त्यांच्या कानावर घातला. त्यांना उदाहरण पत्र दिलं होतं. खासदार साहेब सुद्धा त्यांना भेटलेले होते. या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्र्यांनी मीना साहेबांना जवळ बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं ही आमची करणे काय. या सगळ्याचं फलित हे आहे आज आपण सर्व मिळून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब, खासदार साहेब, सर्व प्रत्येकाचं नाव मी घेत नाही, या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपले मुरुडचे आडकीचा व्यापारी दिलीप आनेरा यांनी हा आडकीचा, प्रशांत आनेरा यांनी हा आडकीचा योगेश पाटील साहेबांना भेट देत आहेत. हे नुसतं सुपारीसाठी देत नाही, त्याच्या मागचं कारण हे आहे की लातूर मुंबई एक्सप्रेस इथून जाते त्याला थोडा ब्रेक लावा म्हणून त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडून या असं मोठा तरी घेऊन यावं. ओके, आता काय सांगितलं खासदार साहेबांनी आपल्याला
जास्त बुकिंग मी करायचं. जाईन तर कशाला जाईल, मी जाईन तर कशाला जाईल, मी जाईन तर कशाला जाईल, तिकीट काढून. आणि दुसरं एक विशेष अभिनंदन आज या निमित्तानं करू इच्छितो. आमचे मित्र संजय निलेगावकरजी यांची नुकतीच आपल्या विभागाचा झोनल नाही डिव्हिजनल मेंबर पदी निवड रेल्वेच्या वतीनं करण्यात आली. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आज इथं मी सगळ्याच्या वतीनं करतो. रेल्वेच्या विविध प्रश्नावर या पुढच्या काळात त्यांच्या हातून चांगलं काम होईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. नाही कसं आहे हे कोणाला तरी सिंदूर लावला पाहिजे. समितीचा अध्यक्ष कोणीच नाही पण पुढं कोणत्या झालं पाहिजे, 2 पैसे खर्च केले पाहिजे. तर आपल्या डॉक्टर साहेबांनी सगळे मेहनत घेतलेली आहे आणि डॉक्टर साहेबांना विनंती की आजपासून दवाखान्याच्या बाहेर पडायचं नाही. तुमचे पेशंट आम्हाला सगळ्याला भीती वाटते, तुम्ही रस्त्यावर येऊन उभं राहतात काय करू नका, आम्ही ती बघतो ते आम्ही बघतो. त्यामुळे आपण सर्वांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सत्कार करू इथं आणि अभिनंदन करू. त्यांनी मेहनत घेतली. गुगल शेट पुढे खाली 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 डॉक्टर आणखी एक माझं सत्कार आहे, आणखी एक सत्कार आहे. सरांनी पण खूप प्रयत्न केले. रवी काळे त्यांनी आपला व्हिडिओ बनवला पण आमच्या 3 लाख लोकांनी बघितला. रवी काळेला विनंती आहे की आपण जरा पुढे या. रवी काळेंचा सत्कार होण्याची गरज आहे. मी कार्यकर्ता, माझ्या सत्काराची गरज नाही. रवी काळेंनी तो व्हिडिओ 3 लाखांनी 8 दिवसात बघितला आणि खंडू मंत्रिपदाचा त्याग घेतल्यावर शंकर बालाजी चव्हाण, त्याला आश्वासन दिलं होतं की गाव मुरुड, सुरू करतो हा? आणि त्यांनी तालुका जिल्हा लातूर. मराठवाडा मुक्ती दिनाचा मोर्चा काढला आणि त्या दिवशी माननीय आम्हाला चांगलं वाटतं. चांडे साहेबांनी चांगलं केलं आपलं पुढाकार घेऊन चांगलं केलं. चांडे साहेब आमदार खासदार आपलं सहकार्य केले. स्वतः मुख्यमंत्री होते, व्यासपीठावरती रेल्वेचे हेड आता हडपसर पुणे थांबणार आहे. आता पुन्हा काही दिवसांना मुंबई पण थांबणार. तिथं क्रॉसिंग साठी 60 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. अगोदरच दादांनी गेल्या आठवड्यात पत्र दिलं होतं की मीना साहेबांना आपण बोला. दादांनी रेल्वेने जाणार. असल्यामुळं हा मीना साहेबांना पहिले त्यांना उठून बोलून घेतला आणि रेल्वेने जाणार. आणि त्यामुळे ही सगळी त्यावेळेस एसटीने जात होतो, आपल्या लढ्याला यश आलं. आता रेल्वेने जाणार. काल पहिल्यांदा काय सांगाल सर, रेल्वे संघर्ष समिती तुमच्याकडे संघर्ष केला होता रेल्वे थांबासाठी, तुमच्या प्रयत्नांना यश आलं, काय सांगाल? आज मुरुडकरांसाठी सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे. या क्षणी मला प्रामुख्याने कैलासवासी सहकार मंत्री शिवाजीराव नाडे यांची आठवण येते. कारण त्यांनीच या भागामध्ये ब्रॉडगेज होत असताना खडीकरणाचं काम रेल्वेला प्रशासनाला सहकार्य करून लातूर ते धाराशिवपर्यंत खडीकरणाचं काम त्यांनी स्वतः उन्हामध्ये उभा राहून छत्री घेऊन काम करून घेतलं होतं. परंतु मुरुडकरांना ज्या पद्धतीने त्यावेळेस न्याय मिळायचा होता तो न्याय मिळाला नव्हता. मुरुडकरांचं रेल्वे स्टेशन गायब झालं होतं आणि तेव्हापासून आमचा हा संघर्ष चालू होता. पहिलं आंदोलन कैलासवासी सहकार मंत्री शिवाजीराव नाडे यांच्याच सांगण्यानुसार आम्ही केलेलं होतं, परंतु ते काय यावेळेस यश आलं नव्हतं. परंतु आज या लढ्याला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि ह्यावेळेस मला आणखी एक गोष्ट अतिशय सांगावीशी वाटते, दुःखानं सांगावीशी वाटते की 17 सप्टेंबर 2025 रोजी 15 ऑगस्ट 2025 रोजी जे आपण मुरुड रेल्वे थांबा संघर्ष समितीच्या वतीने प्रतिमत आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला या आपल्या टुडे समाचारचे मालक, संस्थाचालक मालक किंवा त्याचे प्रमुख आमचे मित्र हुकमत मुलानी साहेब यांनी या आंदोलनाला सर्वात प्रथम अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रसिद्धी दिली होती. एक यूट्यूब चॅनलवाला, एक प्रसिद्धी मिळवायला कसा असावा, त्यांनी मला कोंडून फोन करून या ठिकाणी येऊन ह्या गावामध्ये 3-4 तास थांबून सामान्य नागरिकाच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं त्यांना काय माहीत झालं होतं, काय होतं की पुन्हा परत एकदा येऊन त्यांनी
आणि त्यांचा मुलगा आणि जावेदभाई आपण या ठिकाणी येऊन परत 17 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी आपण या ठिकाणी परत एकदा मुलाखत घेतली. ती मुलाखत सुद्धा आपण प्रसिद्ध झाली होती. खऱ्या अर्थानं या आंदोलनाला त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली होती, पण ते आज आपल्यात नाहीत. याचं एक मला अतिशय दुःख वाटतंय. शेवटी देवाला असं वाटलं असेल की ते आपल्यापेक्षा देवाला जास्त जरुरीचे आहेत म्हणून ते तिकडे गेले असतील. आणि ह्या आंदोलनाला 15,000पेक्षा जास्त जनसमुदाय 15 ऑगस्ट रोजी जमला होता. याची खऱ्या अर्थानं दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. रेल्वे प्रशासनानं या भागातला लोकांची खतखत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाला दाखवली. तसेच या भागातले लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब असतील किंवा खासदार शिवाजीराव काळगे साहेब असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा केला होता. मागच्याच आठवड्यामध्ये 17 सप्टेंबरला बीड येथे अहिल्यानगर ते बीड या रेल्वेचा शुभारंभ झाला होता. त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आले आणि रेल्वे प्रशासनाचे सर्व अधिकारी आले होते. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते. फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी आमदार विक्रम काळे साहेबांच्या सांगण्यानुसार रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या त्या की मुरुडला आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. 17 सप्टेंबर ते आज 26 सप्टेंबर आहे, म्हणजे 10 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मुरुडला 2 गाड्या त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिळालेल्या आहेत. 2 गाड्या हंगामी या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि हे अतिशय मोठ्या स्वरूपाचं यश आहे. कारण या भागामध्ये 100 गावचा संपर्क आहे. 100 गावातले या ठिकाणचे सर्व प्रवासी या ठिकाणून जाणार आहेत आणि हडपसर गाडी आपल्याला मिळाली. कालच त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि यापुढे या गाड्याला म्हणजे हे गाड्या ज्या आहेत ह्या पूर्ण व्यापारी तत्वावर चालतात. तर आम्ही सुद्धा म्हणजे कार्यकर्ते म्हणून आमची रेल्वे संघर्ष समितीचे आदरणीय डॉक्टर चांडक साहेब असतील, विष्णू टेकाळे असतील, मोरे साहेब असतील, आमच्या या गावचे राष्ट्रवादीचे तवले साहेब असतील, शिवलिंग चौधरी असतील, या गावचे उपसरपंच हनुमान बापू नागटिळक असतील, या गावचे मोठे नेते आमचे राष्ट्रवादीचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपदादा नाडे असतील, अभयसिंह नाडे असतील, विजय बापू नाडे असतील किंवा या गावातील अनेक म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील. विशेषतः म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी असतील, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर नवगिरे असतील, आमचे अमर मोरे असतील, आमचे मुरुडचे शहराध्यक्ष अमर जयदेव मोरे असतील, असे अनेक कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला जागा करण्यासाठी या आंदोलनाची धग लोकांपर्यंत पोहोचण्याची मदत केली होती आणि रेल्वे प्रशासनानं तो दिवस आज या ठिकाणी आणलेला आहे. मी या आंदोलनात ज्यांनी सहकार्य केलं या गावातले सर्व व्यापारी असतील, सर्व पत्रकार असतील, सर्व शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, सेवा रिटायर्ड आमचे शिक्षक असतील किंवा कर्मचारी असतील किंवा आमच्या या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले 100 या ठिकाणी सेवानिवृत्त मिलिटरीमॅन या ठिकाणी राहतात. ते त्या दिवशी आंदोलनात दिवशी सर्वजण कपडे घालून रेल्वेचा आपलं मिलिटरीचा ड्रेस घालून आंदोलनात त्या ठिकाणी आलेले होते. तर हा एक अतिशय मोठं यश आम्हाला संपन्न झाले होते. या यशासाठी मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. सर्वात जास्त म्हणजे आपलं टुडे समाचारचं या ठिकाणी अभिनंदन करतो. टुडे समाचारचा सुद्धा या ठिकाणी स्वर्गीय हुकमत मुलानी साहेबांचा सुद्धा या आंदोलनात फार मोठं यश आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी फार प्रसिद्धी दिली होती. त्यांचाही या यशामध्ये सहभाग आहे असं सांगून मी या ठिकाणी सर्वांचं आभार मानून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत. आमचे डॉक्टर चांडक साहेब असतील, विशेषतः त्यांनी आपला दवाखाना बऱ्याच वेळा बंद ठेवून या ठिकाणी हे आंदोलन पुढे नेले. आंदोलन लागणारे साम दाम दंड सर्व पैसे त्यांनी या ठिकाणी खर्च केलेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आहे. जय हिंद, जय भारत. आता आपण अंकुश नाळे सरांनी सर्व काही आपल्याला त्या स्थितीचे अवगत करून दिलेलं आहे. मला एवढंच मला एक माझे जे मित्र होते हुकूमत मुलानी, आज ह्या कार्यक्रमाच्या वतीनं मी त्यांना हृदयापासून मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि अशा प्रखर पत्रकाराची खूप आम्ही सगळ्या माजी सैनिक संघटनेतर्फे किंवा रेल्वे कृती समितीच्या तर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि मी एवढंच म्हणेन की एवढं मोठं दुःख सहन करण्यासाठी त्यांचा परिवार आणि त्यांना ईश्वरानं खूप मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.